ठीक आहे सर. आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. काय भावना आहे आपली? निश्चितच माझ्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी आणि गेल्या 9 वर्षापासून या सर्कलमध्ये जी विकास कामं केलेली आहेत या सर्वांच्या प्रेमापोटी आज एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे ही गर्दी पाहून निश्चितच मी भारावून. आपण आपल्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आपल्या कामाचे बॅनर लावले, पण विरोधकातून टीका होते की आपले जे बॅनर लावले ते कामं झालीच नाही. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो, बॅनर मधलं एक जर काम झालेलं नसेल आणि मला जर ते दाखवलं तर मी निवडणूक रिंगणातून आताही माघार घ्यायला तयार आहे. त्याच्यामुळे उगा विरोधासाठी विरोध करायची, स्वतः काहीच कामं केले नाही. पूर्वी जे शिवसेना इतर जे होते सन्माननीय सदस्य त्यांचं एक काम दाखवा ना 1000 रुपये मिळवा, हे मी मागच्या निवडणुकीत बोललो होतो. काहीच कामं करायची नाही आणि फक्त विरोधासाठी विरोध करायचा, एवढंच या लोकांचं काम आहे. वाकडं तिकडं बोलायचं, विरोधासाठी विरोध करायचा आणि हे काम नाही ते काम नाही. मग दाखवा ना, मी येतो ना प्रत्यक्षात त्या गावामध्ये, मला घेऊन चला ना, मी प्रत्यक्षात येतो. परंतु हे फक्त विरोधासाठी विरोध आहे, बाकी काय. युतीत तुम्ही काम केलं, आमदार साहेबांचं काम केलं, बोरण्या साहेबांना विजयसाठी तुम्ही पुढे होते, अग्रस्थानी होते. ह्या गटामध्ये तुम्हाला मतदान चांगलं बोरण्या साहेबांनी दिलं. आज त्यांचेच उमेदवार तुमच्या विरोधात. हे पहा, खासदार पदासाठी आदरणीय भुमरे साहेबांना मी शिवसेनेच्या पुढे जाऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस आम्ही सगळे भवानी बरोबर होतो. प्रामाणिकपणाने काम करून एक पाऊल पुढे जाऊन मदत केलेली आहे. या भागामध्ये जास्तीत जास्त मतदान युतीला कसं होईल हा प्रामाणिक प्रयत्न झाला. नंतर पक्षाचा आदेश आल्यानंतर मी पक्षाचा आदेश पाळणारा माणूस असल्यामुळे आज सन्माननीय आमदार बोरणारे सर यांचं सुद्धा शिवसेनेच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केला. परिस्थिती अशी होती की आदरणीय दिनेश भाऊ हे माझे जिगरी मित्र आहेत, पण मी मित्राला बाजूला केलं आणि त्यांना मदत केली. पण दुर्दैवाचा भाग असा आहे, संस्कृतीमध्ये आपल्या संस्कारामध्ये कृतज्ञता आणि कृतघ्नता हे 2 शब्द आहे. यातला एक शब्द त्यांनी वापरला, हे माझं दुर्दैव मी समजतो. शेवटी अडचणीच्या काळात जो काम येतो ना तो खरा माणूस आहे आणि तो खरा माणूस मी आज ओळखला. खरं तर आपण जे विकास कामं केले सर्कल मध्ये, ते एक बॅनरच्या माध्यमातून ती हिंमत केली आपण लावायची, त्याबद्दल काय सांगाल? आणि पुढचं विकासाचं विजन काय असेल आपलं नेवरगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये? हे पहा, बॅनर लावायचे म्हणजे ते दाखवले. खोटं असतं तर मी बॅनरच लावले नसते, कारण मी जर चोरी चुकते जर काही समजा काही कामं गायब केले असते असं काही लोकांचं म्हणणं, बॅनरच लावले नसते. ती हिंमतच केली नाही आजपर्यंत. कोणत्याही सदस्याने कुठेच जिल्ह्यामध्ये हिंमत केली नाही. ती हिंमत मी आपल्या सर्कलमध्ये बॅनर लावले की बाबा हे काम आहे आणि कोणाला काही शंका वाटत असेल की हे काम इथं झालं नाही तर मला भेटा, अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी बॅनर लावून कामं दाखवलेली आहेत. जनता खुश आहे हो. हे अगदी काय आपलं ज्याने कामच केले नाही त्यांना काय नाचता येईना अंगण वाकडं, याच्यापेक्षा काय वेगळं म्हणायचंय त्यांना. नेवरगाव जिल्हा परिषद पुढील विकासाचं विजन काय? निश्चितपणाने आजपर्यंत जी विकासाची कामं केली त्यातली जी अपूर्ण कामं आहेत ती पुढच्या काळात करणार. आणि माझं तर स्वप्न आहे, अगदी मी भगवान शंकटेश्वरासमोर सांगतो, माझं स्वप्न आहे की माझं नेवरगाव जिल्हा परिषद गट हा आदर्श झाला पाहिजे. तिथं चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण, दर्जेदार आरोग्य, पाण्याच्या सुविधा, रस्ते या सगळ्या बाबी झाल्या पाहिजे. आता जिल्हा परिषद सदस्य म्हणलं थोडासा जरा निधीच्या बाबतीत अपुरा पडतो, परंतु आमच्या नेत्यांच्या मार्फत असेल, कारण केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे आणि जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये जर भाजपची सत्ता आली निश्चितपणाने ती येणार. यात्री पहिलं कसं होतं 2 डबल इंजिन सरकार होतं, आता हे जिल्हा परिषद डबल 3 सरकार निर्माण जर झाले तर निश्चित सांगतो आदरणीय अतुल सावे साहेब असतील, डॉक्टर कराड साहेब असतील, केनेकर साहेब असतील, आदरणीय आमचे प्रशांतजी बम साहेब असतील, आदरणीय दिनेश भाऊ असतील, या सर्वांच्या सहकार्याने वालतुरे गुरुजी जिल्ह्यामध्ये नेवरगाव गट निश्चित कामाच्या बाबतीत 1 नंबर आणील म्हणजे आणील ही ग्वाही या निमित्ताने देतो.